मुंबईमधील सराईत गुन्हेगाराला अटक करण्यात विरारच्या बोळींज पोलिसांना यश मिळालेलं आहे। आपण जर बघितलं तर आपण आता विरार पश्चिमेच्या बोळींज पोलीस ठाण्यासमोर उभा आहोत आणि याच पोलीस ठाणे हद्दीमध्ये आज सकाळी मुंबईमधील सराईत गुन्हेगार जो आहे हा कुलाबा सेक्शन कोर्टामधून पोलिसांना हाताला झटका देऊन फरार झाला होता आणि तो नंतर मुंबईसह इतर परिसरामध्ये फिरत होता आणि आज सकाळच्या सुमारामध्ये बोळींज पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पोलिसांची गस्त सुरू असताना हा गुन्हेगार जो आहे हा एका चायच्या ठेक्यावरती होता आणि त्या ठिकाणी चायचे पैसे नसल्यामुळे त्या दुकानदारामध्ये आणि त्याच्यामध्ये वाद सुरू असताना जे मार्शल जे होते ते गस्तीवरती होते आणि त्या गस्तीवर त्या असलेल्या पोलिसांनी त्याची चौकशी केली असती। त्याला या पोलीस ठाण्यामध्ये आणल्यानंतर त्याची सखोल चौकशी केली तर तो सराईत गुन्हेगार असल्याचं समोर आलेला आहे। हरिसर अँथोनी जोसेफ असं या वय वर्ष 47 असे या सराईत गुन्हेगाराचं नाव असून तो मुंबई परिसरातील राहणारा आहे आणि त्याच्यावरती पोस्को अंतर्गत गुन्हे दाखल आहेत। त्याचबरोबर 307 असे गंभीर गुन्हे दाखल आहेत। एकूण असे या आरोपीवरती जवळपास 20 गुन्हे जे आहेत ते गंभीर स्वरूपाचे दाखल आहेत। त्यामुळे जे आहे या गस्तीवर असणाऱ्या पोलिसांनी या आरोपीला बेड्या ठोकण्यामध्ये यश मिळालेलं आहे आणि परिसरातील नागरिकांमध्ये देखील या आरोपीला पकडला असल्यामुळे एक समाधान व्यक्त होत आहे। कारण पोलीस गस्तीवर असतात आणि गस्तीवर असणाऱ्या पोलिसांनी या आरोपीला पकडला असल्यामुळे जो सराईत गुन्हेगार जो आहे हा पोलिसांच्या जाळ्यात अडकलेला आहे। नेमकं याबाबत पोलिसांनी काय माहिती दिलेली आहे ती देखील आपण पाहूया। सर, जो आरोपी पकडलेला आहे नेमकी काय पार्श्वभूमी आहे आरोपीची आणि नेमका कुठून पकडलेला आहे? आज सकाळी 9च्या सुमारास साधारणतः बोळींज पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जे महानगरपालिकेचे प्रभाग समिती कार्यालय आहे त्याच्यासमोर एक चहाची टपरी आहे। त्या ठिकाणी एक व्यक्ती गोंधळ घालत असल्याबाबतचे आमचे जे पेट्रोलिंग करणारे बीट मार्शल आहेत यांना ज्यावेळेस ते दिसलं तर त्यांनी तात्काळ तिथे हस्तक्षेप करून त्या व्यक्तीला बाजूला केलं। त्याच्याकडे विचारपूस करता तो उडवाउडवीची उत्तरं देत होता म्हणून त्याला ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनमध्ये घेऊन आले होते इकडे आणि इथे आणल्यानंतर आमचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश कावळे आणि आमचे PSI नवनाथ कदम जे आहेत तर यांनी त्याच्याकडे विचारपूस केली। विचारपूस करताना सुरुवातीला तो त्याचं नाव गाव किंवा कुठल्याही प्रकारची ओळख तो सांगत नव्हता। मग त्याच्याकडे अधिक विश्वासात घेऊन आणि कौशल्यपूर्ण विचारपूस केल्यानंतर त्यांनी त्याचं जे नाव सांगितलं ते नाव हरिसर अँथोनी जोसेफ हा मुंबई येथील राहणारा आहे क्रॉफर्ड मार्केटचा। हे नाव समजल्यानंतर आणि एकंदर त्याची जी देहबोली होती त्याच्यावरून संशय आल्यामुळे त्याच्या नावाप्रमाणे पोलीस स्टेशनचं जे आमचं CCTVNS आहे त्यामध्ये त्याचं नावावरून रेकॉर्ड तपासण्यात आलं। हे रेकॉर्ड तपासत असताना त्याच्यावरती अनेक प्रकारचे गुन्हे दाखल असल्याची ज्यावेळेस माहिती समजली त्यानंतर आमचे जे ऑफिसर आहेत यांनी मुंबई पोलिसांशी संपर्क केला। ते संपर्क केल्यानंतर 7 तारखेला एक आरोपी हा म्हणजे कुलाबा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आहे आणि हा जो सेशन कोर्ट आहे कुलाब्याचं तर त्या सेशन कोर्टमधनं 2 दिवसापूर्वी पळून गेला असल्याची माहिती मिळाली होती। मग यावरून मुंबई पोलिसांनी त्याच्या शोधासाठी सर्वत्र ज्या सूचना पाठवल्या होत्या किंवा जे सर्वत्र माहिती त्याची वितरित केली होती त्या माहितीची आम्ही खातरजमा केली आणि मुंबई पोलिसांकडे त्याला व्हिडिओ कॉल करून आणि त्याचे फोटोग्राफ पाठवून तो व्यक्ती पळून गेलेला व्यक्तीच आहे याबद्दल खातरजमा करण्यात आली आणि त्या व्यक्तीला ताब्यात घेऊन मुंबई पोलिसांना तसं सूचना देण्यात आलेली आहे। सर, ज्या गुन्ह्यामध्ये तो आरोपी पळाला होता ती नेमका काय गुन्हा होता, कशा गुन्ह्याचं स्वरूप काय होतं, कशा गुन्ह्यामध्ये अटक केलं होतं? हा जो आरोपी आहे ह्या आरोपीवरती MRA मार्ग पोलीस स्टेशनमध्ये 2024मध्ये CR नंबर 75/24 याप्रमाणे गुन्हा दाखल होता। यामध्ये भारतीय दंड संहिता कलम 307, 504, 506 आणि 34 याप्रमाणे तो गंभीर स्वरूपाचा गुन्हा होता। यामध्ये तो आर्थर रोड तुरुंगामध्ये
जे जेलबंदी होता आणि सुनावणीसाठी त्याला कुलाबा येथील सत्र न्यायालयामध्ये घेऊन गेलेले होते 7 तारखेला आणि त्यावेळेस सुनावणीनंतर तो तिथे जे गार्ड आहेत त्यांना चकवा देऊन तो तिथून पळून गेलेला होता. तर त्याच्यावर एकूण किती गुन्हे दाखल आहेत, गुन्ह्याचे स्वरूप नेमके काय आहे आणि तो गुन्हा कशासाठी करत होता? हा मुळात चोरी गरफुडी करणारा सराईत गुन्हेगार आहे. याच्यावरती लहान मुलांमध्ये म्हणजे पोक्सो अंतर्गत देखील गुन्हे आहेत आणि शरीराविरुद्धचे म्हणजे 307 सारखे सुद्धा गंभीर असे गुन्हे याच्यावरती दाखल आहेत. विशेष म्हणजे अगदी सराईत आणि क्रूर पद्धतीचा असा हा आरोपी आहे. या आरोपीचं विशेषतः म्हणजे या आरोपीला 2007 पासून आत्तापर्यंत साधारणतः याच्यावरती 18 गुन्हे दाखल आहेत. 20 गुन्हे याच्यावरती दाखल आहेत आताचे लेटेस्ट सगळे एकत्र करून. आत्तापर्यंत 4 वेळेस 2007, 2012, 2019 आणि 2022 असे 4 वेळेस या व्यक्तीला तडीपार करण्यात आलेला आहे. 4 वेळेस या व्यक्तीला तडीपार करण्यात आलेला आहे. म्हणजे तो हार्डकोर असा क्रिमिनल आहे आणि अगदी कौशल्यपूर्ण आमचे जे ऑफिसर आहेत यांनी तपास म्हणजे त्याच्याकडे विचारपूस करून जे त्याचं नाव आयडेंटिटी उघड केलेली आहे आणि हा असा पळून गेलेला आरोपी आहे, याला ताब्यात घेतलेला आहे. आता मुंबई पोलिसांच्या ताब्यात देणार का याला? का आपल्याकडे गुन्हा दाखल करणार? नाही.